नमस्कार प्रेक्षको, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. प्रेक्षकांनो, एक व्हिडिओ माझ्यापर्यंत आता पोहोचला. तो व्हिडिओ असा आहे की सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या असलेल्या प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी मनोज जरांगेंनी एका व्यक्तीच्या हातून 20 लाख रुपये घेतले असल्याचा एक दावा करणारा व्हिडिओ माझ्यापर्यंत पोहोचला. तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेलच, मात्र तत्पूर्वी काही सूचना आणि काही माहिती द्यायची आहे किंवा मग काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत. गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून सोशल मीडिया, महाराष्ट्र, TV स्क्रीन, बातम्या, समाजात, गावात, गावखेड्यात, गावाच्या वट्यावर, प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मराठा आरक्षण आणि त्यासाठी उभा राहिलेले लढे आणि लढ्याच्या नंतर गावामध्ये जो काही जातीवाद पसरला, या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या अनेक दिवसांपासून कानावर ऐकतोय. हे तेच मनोज जरांगे आहेत ज्यांनी सुरुवात मराठवाड्याच्या आरक्षणापासून केलेली होती. इथून मात्र एक तर आरक्षणाची विजयी यात्रा निघेल, अन्यथा माझी अंतयात्रा निघेल, अशा प्रकारच्या वल्गना मनोज जरांगेंनी सुरुवातीपासून केलेल्या होत्या. या सगळ्या गोष्टींचं नेमकं काय झालं हे अद्यापपर्यंत विचारल्यानंतरही त्याचं उत्तर वेगळ्याच पद्धतीनं दिलं जातं. आता मात्र माझ्या जीवाला धोका आहे, मला रोज धमक्या येत आहेत, मला कोणीतरी हत्येचा कट रचत आहे, माझं आयुष्य थोड्या दिवसाचं आहे, हाताला शिरा सापडत नाहीत, माझं शरीर फार जीर्ण झालं आहे, असं म्हणून लोकांना भावनिक करून, लोकांना जागं करून, लोकांना गर्दी करून कुठेतरी त्याचा वापर करून घेतला जातोय का, हा मूळ प्रश्न सुरुवातीपासून उभा राहिलेला आहे. त्याचं उत्तर अद्यापपर्यंत मिळालेलं नाही. मी सुरुवातीपासून हाच प्रश्न विचारत आलेलो आहे की हा लढा नेमका कशाचा आहे? आरक्षणाचा आहे की प्रसिद्धी मिळवायची आहे की समाज एकत्र करून कुणाच्या तरी अंगावर घालायचा आहे? मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून हे सवाल मी अनेक वेळा उपस्थित केलेले आहेत. त्याचे उत्तर मिळालेले नाहीत. एकीकडे मनोज जरांगे म्हणतात 2 कोटी लोक आरक्षणामध्ये गेले, मात्र मागच्या काळामधल्या मराठवाड्यामधल्या कुणबी प्रमाणपत्राचा जर आकडा पाहिला तर 310 होता. हा आकडा नेमका कुठल्या कोटींचा आहे? म्हणजे मनोज जरांगेंची मापकं कसल्या पद्धतीची आहेत? त्यांचा आकडा म्हणजे कोटींचा कशाचा आहे? कोटी लोकांचा आकडा नेमका कसला त्यांचा असतो? मग हे 310 म्हणजे कोटी म्हणतात का? याचंही त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. दुसरीकडे लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर आला. कोट्यवधी समाज लोकांनी या लढ्याला समर्थन दिलं. मात्र दुसरीकडं 700 अर्ज या ठिकाणी दाखल होतात कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी. मग यानंतर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो की जर मराठवाड्यामध्ये फक्त 730च लोक या ठिकाणी आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरले होते का, हा सवाल उपस्थित होतो. तर नाही. याचं उत्तर असं आहे, दुसऱ्या बाजूला मराठवाड्यातील लाखो लोक रस्त्यावर आलेले होते. मग 730 हे अर्ज दाखल करणारी इतकी कमी संख्या जी नगण्य पद्धतीमध्ये आहे, इतकी संख्या कमी का होती? मग आरक्षणासाठी लढे उभारले की वातावरण खराब करण्यासाठी? हा सगळ्यात मोठा सवाल मनोज जरांगेंना आहे. त्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. इतक्या कमी पद्धतीनं उदासीनता मराठा समाजाची का आहे, हा सगळ्यात मोठा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला. 730 अर्ज, त्यापैकी 310 मिळाले आणि बाकीच्यांची जी आहे ती व्हेरिफिकेशन सुरू आहे असं सांगितलं जात आहे. असो, हा आरक्षणाचा लढा कायदेशीर पद्धतीने सुरू आहे. तो लढा कायदेशीर पद्धतीनेच राहावा. मात्र या लढ्याचं कुणाच्या तरी सिंपत्तीसाठी किंवा मग हा लढा कुठल्या तरी समाजाला अंगावर घालण्यासाठी कुणीतरी घेऊन जात आहे का, असा सवाल नेहमी उपस्थित झाला. आणि सुज्ञ मराठा समाजाने आता ह्या सगळ्या गोष्टी ओळखलेल्या आहेत. उरल्या सुरल्या नेटकऱ्यांना अजून त्याबद्दल समजूत आलेली नाही. बरेचसे लोक असं म्हणतात की आम्ही आता सुज्ञ झालो आहोत. जर तुम्ही सुज्ञ झाला असतात तर तुम्ही कायदेशीर सवाल या लढाई लढणाऱ्या म्होरक्या व्यक्तीला विचारले असते. मात्र तसं होत नाही. असो, बोलत असताना तासनतास पुरणार नाहीत. मूळ मुद्द्याकडे आणि मुख्य मुद्द्याकडे येतो. जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मनोज जरांगेंनी 20 लाख रुपये प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्यासाठी घेतले असल्याचा दावा, आरोप करणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून शिंदे गटाचा विद्यमान जिल्हा प्रमुख जे काही अमोल शिंदे आहेत सोलापूरचे, त्यांनी हा व्हिडिओ बाहेर केलेला आहे. त्यांनी ही बाईट दिलेली आहे. आता मात्र तो व्हिडिओ कुठेही सापडत नाही.
हा कदाचित कुणीतरी दाबून ठेवलेला असेल, कोणाकडे असेल आणि तो माझ्यापर्यंत पोहोचला. आता अमोल शिंदेंचं काय म्हणणं आहे हे मी येणाऱ्या काळामध्ये विचारेल. त्यांचा संपर्क केला, मात्र संपर्क झाला नाही. अमोल शिंदे पुन्हा एकदा, हा व्हिडिओ लोकसभा विधानसभेच्या काळातला असं सांगितलं जात आहे. मी व्हेरीफाय केलं, चेक केलं, म्हटलं कुठेही व्हिडिओ हा सापडलेला नाही. अमोल शिंदे त्यानंतर मात्र मनोज जरांगेंच्या गळ्यामध्ये हार टाकताना दिसले. हा नेमका प्रकार काय होता हे समाजाला कळणं गरजेचं आहे. अमोल शिंदे, मनोज जरांगे यांनी येऊन समाजाला सांगितलं पाहिजे की हा नेमका काय प्रकार आहे. अमोल शिंदे यांचं म्हणणं नेमकं काय होतं हे तुम्हाला मी पुढच्या काही सेकंदामध्ये दाखवतो. जरांगे पाटील सोलापुरात येण्याच्या आदल्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरामध्ये मीटिंग करून मंगळवेढा रोडवर एका इनोव्हा गाडीमध्ये 20 लाख रुपये घेतल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. त्यांच्यासोबत असलेला गाडीतलाच माणूस, त्याला कसलेही पैसे न मिळाल्यामुळं ही गोष्ट बाहेर आली. म्हणजे समाजाच्या माणसाच्या नावानं पैसे घेऊन दुकानदारी मांडणाऱ्याला पासून आपण सावध झालं पाहिजे आणि समाजाने सुद्धा ठरवलं पाहिजे की आपण कुणाच्या पाठीमागे गेलं पाहिजे. आम्ही म्हणत नाही की राजकारणात मराठा समाजाने कुणाला मतदान करावं, कारण जरांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं की कुणालाही पाठिंबा नाही. असं असताना हे जर स्वतःच्या आर्थिक लाभाकरता समाजाला विकण्याचं काम करत असतील तर समाज कदापि गप बसणार नाही. आणि मला आज कळालं ते माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करणार आहे. मी खुशाल माऊली पवारांनी माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. माझ्याकडे असलेले पुरावे एवढे सबल आहेत, ते मी बोललेला आरोप खरा आहे हे सिद्ध करण्याकरता मला पुरेसे आहेत. पण या पुढच्या काळामध्ये मराठा समाजासमोर तुम्ही काय म्हणून जाणार आहात ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी समाजाला एवढंच सांगतो, मराठा समाज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत राजकारण करण्यामध्ये प्रचंड सक्षम आहे. आणि अशा मराठा समाजाला कुणीतरी पैसे घेऊन काहीतरी शिकवण्याचं काम आपण करू नये. मराठा समाजाने आजवर बरेचसे नेते घडवलेत, बरेचसे नेते पाडलेत. त्यामुळं अशा स्वघोषित मराठा समाजाच्या समन्वयकाला सुद्धा मराठा समाज धडा शिकवतो. तर तुम्ही व्हिडिओ ऐकला असेल. या व्हिडिओमध्ये अमोल शिंदे स्पष्ट आरोप करतायत की मंगळवेढा रोडवर त्या ठिकाणी 20 लाख रुपये एका व्यक्तीच्या मदतीनं प्रणिती शिंदे यांचं काम करण्याकरता घेतले. ती बैठक झाली, त्या बैठकीचे पुरावे सगळे माझ्याकडे आहेत. आणि हे सगळं स्टेटमेंट केल्यानंतर अमोल शिंदेंवर कुणीतरी त्या ठिकाणी मानहानीचा दावा करणार होतं, मात्र तसं अद्यापपर्यंत झालेलं नाही. त्याला दीड वर्ष उलटून गेलेलं आहे. हा व्हिडिओ कधीचा आहे माहीत नाही, मात्र अमोल शिंदेंनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की प्रणिती शिंदे यांचं काम करण्यासाठी मनोज जरांगेंच्या एका व्यक्तीनं त्या ठिकाणी 20 लाख रुपये घेतले. आणि हे 20 लाख रुपये कोणाला तरी निवडून आणण्यासाठी तुम्ही समाजाचा वापर करताय का, अशा प्रकारचा सवाल अमोल शिंदेंनी त्यावेळेस केलेला होता. आता त्याचं काय झालं हे माहीत नाही, मात्र हे प्रकरण त्या ठिकाणी दबलंय. अमोल शिंदे पुन्हा एकदा मनोज जरांगेंचं स्वागत करण्यासाठी रस्त्यावर फिरत असल्याचं आम्ही पाहिलं आणि ते आता सोबत आहेत. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, तुम्हाला निवडणुका लढण्याचा अधिकार आहे, आंदोलन उभा करण्याचा अधिकार आहे, आंदोलकांना कोणाच्या मागे उभा राहायचं त्याचाही अधिकार आहे, आंदोलकांनी आंदोलक चालवणाऱ्या माणसाच्या वतीनं कोणाला मतदान करायचं हाही त्याचा अधिकार आहे. मात्र समाजामध्ये अशा प्रकारची दुही निर्माण करून, वातावरण दूषित करून तुम्हाला कोणाला तरी निवडून आणायचं असेल, यासाठी जर तुम्हाला लढा उभारला जात असेल तर आरक्षणाचं नाव आणि लेकराबाळाचं नाव, त्या जातीचं नाव, शिवाजी महाराजांचं नाव कशामुळं खराब करायचं आहे हा सवाल मनोज जरांगेंना माझा आहे. या स्टेटमेंटवर अमोल शिंदे आणि मनोज जरांगे यांनी त्यांचं उत्तर दिलं पाहिजे की हे नेमकं काय प्रकार आहे. आणि मी माहिती घेतली असता गुप्त पद्धतीनं मला काही लोकांनी माहिती सांगितली. महाराष्ट्रामध्ये अशाच पद्धतीनं अनेक लोकांकडून लाखो करोड रुपये मनोज जरांगेंच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांनी गोळा केलेले आहेत. ही अत्यंत खेदाची बाब आहे. माझ्यासारख्याचं काहीही गेलं नाही, मात्र माझ्यासारख्याचं नुकसान काय झालं आहे, जातीवाद निर्माण होऊ नये, समाजामध्ये शांतता राहावी, समाजामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी काम करत असताना कुठेतरी आरक्षणाच्या नावाखाली, कुठेतरी लढाईच्या नावाखाली अशा प्रकारचं लोक वागत असतील आणि स्वतःचे घरं भरत असतील, खिसे भरत असतील तर माझ्यासारख्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान नाही मात्र मानसिक नुकसान नक्की झालेलं आहे. त्यामुळे उद्विग्न होऊन या सगळ्या गोष्टी बोलाव्या लागत आहेत. माझा अजिबात कोणालाही विरोध नाही आहे. माझा कुठल्या मनोज जरांगेंना विरोध नाही, माझा कुठल्या मराठा समाजाला विरोध नाही आहे,
माझा कुठला एखाद्या आंदोलनाविरोध अजिबात नाही आहे. मात्र ही आंदोलनं कुठल्या दुसऱ्या देशामध्ये किंवा मग कुठल्या दुसऱ्या राज्यामध्ये चालू नाही आहेत. ही आंदोलनं आमच्याच राज्यामध्ये, आमच्याच देशामध्ये, आमच्याच राज्यातल्या आमच्याच जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. आणि आमच्याच जिल्ह्यामध्ये सुरू असताना समाज एकमेकांच्या अंगावर जातोय. समाज एकमेकांच्या अंगावर जात असताना समाजाचं नेतृत्व करत असणारे मनोज जरांगेंसारखी लोक जर अशा पद्धतीनं राजकीय नेत्यांना निवडून देण्यासाठी पैसे घेणार असतील तर समाजाचा वापर याचसाठी सुरू आहे का, असा सवाल मी थेट या मंचावरून विचारतोय. एक ना अनेक लोक कुणाकडून 80 लाख घेतले, कुणाकडून 85 लाख घेतले. ज्या आमदारांकडून पैसे घेतले ते निवडून आलेले नाहीत असे आमदार कुजबूज करत असतात. म्हणजे असे माजी आमदार, असे उमेदवार कुजबूज आमच्यापाशी करतायत. या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहेत. सोशल मीडियावर 4-2 टाळकी 85 रुपयासाठी इकडून कमेंट करतायत, तिकडून कमेंट करतायत, पुन्हा डिलीट करतायत, माफी मागतायत, जाहीर बोलतायत, रात्री 2-2 वाजेपर्यंत जागतायत. कोणाला वाटतं मी इकडून पैसे कमवेल, कोणाला वाटतं तिकडून पैसे कमवेल, कोणाला वाटतं दादांसोबत राहून मला पैसे कमवायला मिळतील. कारण दादांसोबत राहणाऱ्यांची अशी थप्पी लागलेली आहे. ज्यांना सोशल मीडियावर यूज करण्यासाठी मोबाईल नव्हते 15-15 हजाराचे, त्यांच्याकडं 40-40 लाख रुपयांचे उद्योग व्यवसाय उभा राहत आहेत. ज्यांच्याकडं राहायला घर नव्हतं अशा लोकांना 50-50 लाख रुपयांच्या इमारती सोशल मीडिया त्यांनीच टाकलेल्या आहेत. घराचं काम सुरू आहे, हॉटेलचं काम सुरू आहे, इकडून शेतीचं काम सुरू आहे, तिकडून व्यवसाय सुरू आहे. या सगळ्या गोष्टी बऱ्याचशा लोकांना वाटतं की हे फक्त यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून इतके पैसे मिळतात. मात्र तुमचा गोड गैरसमज आहे. मराठी महाराष्ट्र मी स्वतः मागच्या 10 वर्षांपासून सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. यूट्यूब आणि फेसबुकमधून काय केल्यानं किती पैसे मिळतात हे मला सगळ्यात जास्त माहिती आहे. इतरांपेक्षा कोणाला नसेल, कदाचित असेलही. मात्र वर्षा आणि 2 वर्षांमध्ये 40-40, 50-50 लाख रुपये यूट्यूब आणि फेसबुकमधून मिळत नाहीत हे मी जाहीरपणे स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ शकतो. हे 40-40, 50-50 लाख रुपये कुठून आले, हे अशाच पद्धतीने आलेत का, हा सवाल मराठी महाराष्ट्र आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो. पुढच्या काळामध्ये आणखी काही मुद्दे घेऊन तुमच्यापर्यंत येईल. ज्यांना या व्हिडिओबद्दल खरं वाटतं, व्हिडिओबद्दल आत्मीयता आहे, माझ्याबद्दल आत्मीयता आहे, मराठी महाराष्ट्राबद्दल आत्मीयता आहे, खरं सांगतो असं वाटतं, त्यांनी हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांना कोणाला वाटतं की कोणाचा तरी विरोध करण्यासाठी, कोणाला तरी ट्रोल करण्यासाठी, कोणाला तरी तेढ निर्माण करण्यासाठी, कोणाला जातीविरोध म्हणून हा व्हिडिओ बनवलाय असं वाटतं, त्यांना कुठल्या शब्दांमध्ये व्यक्त व्हायचं आहे ते मराठी महाराष्ट्राच्या कॉमेंटमध्ये व्यक्त व्हा. तुम्हाला शुभेच्छा आहेत आणि तुमच्या कॉमेंट ह्या आमच्यासाठी बळ देणार आहेत असंच म्हणून मी पुढे जाईल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबतोय. पुन्हा भेटूयात नव्या विषयामध्ये, नव्या रिपोर्टमध्ये. खूप खूप धन्यवाद.